माझे माय लोक पुढच्या दरवाजावर सोडून मागच्या दरवाज्यात कसे येतात थांबा तुम्हाला सांगतो. सकाळी ऋतूचा लाड करतच होतो. लाडगीड मस्त करून टाकलो त्याचा. आम्ही दोघं मस्त खेळत बी होतो. मग लागलो मस्ती करासाठी. यानं घेतलं लिप बाम न दिलं माझ्या तोंडाला भरवून. तोंड माझं भरवून टाकलं ना खिकी 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 दात करून हसून राहिला होता. मी लागलो आपल्या तयारीसाठी. आज जावाचं होतं आम्हाला कोठारीले. भावाच्या घराकडून निघालो आम्ही कोठारीले जायसाठी. आबा रस्त्यावर जाता तर मस्त सुंदर रांगोळी काढून होती एक नंबर. बा बहिणीचं प्रेमच काही वेगळं राहते. म्हणून मी ऑटो मध्ये बसलो ना फुरकणारी पोहोचलो चंद्रपूरच्या बस स्टॉपवर. आम्हाला जायचं होतं कोठारीले तर पकडा लागते ऐरीची बस. बस आल्या बराबर सटकणारी बसून घेतली मी गाडी मध्ये. कारण की बस स्टॉपवर पाय ठेवायला जागा नाही पाहू शकते. सगळ्या बहिण्या चालल्या आपापल्या भावाले नारळ डोवाळ्यासाठी. गर्दी होय का होय थे बापा काही खरं नय. बस तर चांगली कच कच भरून गेली होती. जिबात बापा उभं राहिले जागा नव्हतं. बस स्टॉपवर पाय ठेवायला जागा नव्हती. तसं लाडक्या बहिण्या चालल्या बाप्पा भावाले नारळ डोवाळ्यासाठी. पुरं बस स्टॉप भरून होतं लाडक्या बहिण्यानं. लाडकी बहीणच नाही तर लाडका भाऊ बी मस्त जात होता. म्हणून मी बी आपल्या लाडक्या आईले घेऊन निघालो कोठारीले जासाठी. म्हणून केला टाटा. लहान लहान पोरा बारायला घेऊन लोक मस्त बसच्या मांग धावे बाई. पण बस काही थांबाले कामच नव्हती. आबा बया रस्त्यामध्येच लागून गेला पाणी. आता हे पाणी पडायची वेळ आहे का? थंडीची वेळ आहे ना. पाणी पडून राहिला आमच्याकडं. मला आली मस्त सुंदर वास आल्या बरोबर मी समजून घेतली होती की आपण पोहोचलो बल्लारशाले. कारण की बल्लारशाले खतरनाक वास येते. बाप्पा गा बल्लारशाच्या बस स्टँडवर पाहत होतो का होय म्हणतो मस्त भीड म्हणलं तर भीड. समोरून एवढी भीड ना मागून पहा केवढी भीड निघाची. मोदी साहेबांना तर चांगला दरवाजा काढून ठेवला. मग लाडक्या बहिणीसाठी ना भावासाठी काहीच नाही केलं.